नमस्कार मित्रांनो, आपण मागील काही दिवसांपूर्वी यूट्यूबवर या शेराच्या झाडाचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि आपल्यापर्यंत आपल्याला जी काही माहिती थोडीफार आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला होता. शेर नामशेष होत चाललेला आहे. बऱ्यापैकी घराच्या अंगणात तर शेर कोण उभ्या आयुष्यात कोण लावत नाही. पूर्वी लावायची, अगदी घरातला एक सदस्य असायचा, म्हणजे घर गोटा हे पूर्वी शेतकऱ्याचं सर्वसामान्य माणसाचं घर, समाजातल्या प्रत्येक घटकाचा ते संबंध यायचा. म्हणजे पूर्वी कशी पद्धत होती, शेती आणि शेतीशी काम करणारा माणूस, मग ती गुरंढोरं असायची परड्यात, आणि त्या परड्यात असणारं हे शेराचं झाड हे पूर्ण संरक्षण असायचं. त्यामुळं प्रत्येक माणसाचा शेराशी संबंध यायचा. आता हा शेर नामशेष होत चालला आहे. मला परवा एक जणांनी सांगितलं की बाबा आम्हाला झाडं मिळतील का, तर नक्कीच आपण या झाडापासून रोपं तयार करणारे छोटे छोटे आणि ज्यांना पाहिजे असतील तर नक्की आपण त्यांना शेराची रोपं देण्याचा प्रयत्न करूयात. पण हे दुसरं अजून एक आज झाड पाहायला मिळलं. पंढरे गावात जितोबा मंदिर आहे जगतापाळी, त्याच्या शेजारी श्री माधव धुमाळ म्हणून राहतात. तर त्यांच्या घराच्या अंगणात आज आम्ही प्लंबिंगच्या कामाच्या निमित्ताने आलो असता संत्री मिळली आहे. संत्रीचा आविदादाने मी त्याचा आस्वाद घेतला आहे. पण आमच्या नजरेत पडला हा शेर. तर नामशेष होत चाललेला शेर काही ठिकाणी स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याच्यातील हा शेर पंढरीत 3 जागेवर शेराचं झाड आहे. एक सावित्रीवन, एक ह्या धुमाळांच्या घरी, आणि गायकवाड माळ्यात एक कोकरे म्हणून, या तिघांच्या घरी आपण कमीत कमी 10-20 रोपं तयार करू. आणि जे गरजवंत आहेत किंवा ज्यांना वाटते की शेराची झाडं आपल्याकडे असावं तर त्यांना आपण फ्री कॉस्ट आपण उपलब्ध करून देऊ. परंतु झाडं आपल्या मागच्या पिढीने जसं निसर्गाचा ऱ्हास होण्यासाठी हातभार लावला आहे, तर आपण ते निसर्गाचं रूप थोडं तरी पूर्ववत राहावं यासाठी थोडासा एक प्रामाणिक प्रयत्न करू. आमची इच्छा आहे, त्याला आपण हे सगळेजण साथ देताल अशी अपेक्षा आहे. आता बस करू. आविदादाचा मोबाईल धरून थोडा हात असा वाकडा व्हायला लागला, याचा अर्थ व्हिडिओ बंद करू. धन्यवाद. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण यूट्यूबवर परवा शेराच्या झाडांची थोडी माहिती सांगितली होती आणि त्याच्यावरती बऱ्याच जणांनी सांगितले की त्याला डिटेलमध्ये माहिती द्या. तर येणाऱ्या काळात त्याचं वापर आणि उपयोग कसा करावा त्याची आपण डीपमध्ये माहिती देऊ. परंतु खूप जणांनी असं म्हटलं की रोपं आम्हाला द्या. तर मित्रांनो, घरी आपण आता छोट्या बॅगमध्ये साधारणतः 25 रोपं ह्याची तयार करणार आहे. तर ज्यांना कोणाला हवे असतील, आता आपण पंढरे, बारामती तालुक्यात पंढरे गावात राहतो आणि इथं असणाऱ्या आसपासच्या ज्यांना ह्या शेराची रोपं हवी असतील त्यांनी नक्की संपर्क साधू शकता. पंढरेत तुम्ही बाप्पू शिर्के म्हणून विचारलं तर कुणीही सांगू शकतं. आणि आमच्या जोडीला या सावित्रीमानाचे एक भक्कम स्तंभ असल्यागत काम करणारे विजय उर्फ गुड्डूबाई चौरेत मस्तपैकी एका झाडापासून असंख्य झाडं, हेच तर झाडांची ओळख आहे. आणि त्यालाच तोच नेम लागू पडतो या शेराच्या झाडाला. मित्रांनो, अजून सांगतो की आपण आपल्या इथं झाड नव्हतं, हे डेव्हलप करून लावलेलं आहे. आणि सावित्रीमानात तुम्ही ज्यावेळेस प्रवेश करता, असं 25% भाग पुढं आल्याच्या नंतर मेन रोडवरनी उजव्या हाताला आपण करंज बंद केलं आहे, त्याच्यात हा शेर आहे आणि ते आपण आज प्रोसेसचं काम करतो आहे. ओके, धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्या घरी असणाऱ्या छोट्याशा नर्सरीत आपण या साधारणतः 25 ते 30 शेरांची रोपं तयार करण्यासाठी आपण आत्ताच त्यांना मातीच्या छोट्या छोट्या प्लास्टिकच्या छोट्या छोट्या बॅगमध्ये माती भरून त्यात इन्स्टॉल केले, पाणी दिले. आणि वरचं वातावरण झाडांच्या सानिध्यात असल्यामुळं आणि आत्ताचं वातावरण म्हणजे पावसाळा, दमट, थोडं थंडवा असे नक्कीच लवकर ही झाडं मातीशी एकरूप होतील आणि ज्याला कोणाला लावायच्या त्यांच्यासाठी उपलब्ध होतील. धन्यवाद.